नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 इयत्ता चौथी, विषय गणित, प्रश्न 26 ते 75। प्रश्न नंबर 26, खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ज्याला आपण इंग्रजीमधील अंक असं म्हणतो, मग आता कोणत्या पर्यायामध्ये सर्व अंक हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेले आहेत? तर आता पर्याय क्रमांक 1 मध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो 3, 2 हे मराठीमध्ये आहेत, म्हणजे देवनागरी लिपीत लिहिलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 मध्ये 3, 2 हे देवनागरी लिपीत लिहिलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा उत्तर येणार नाही। पर्याय क्रमांक 3 मध्ये आपण बघितलं तर मित्रांनो 3 असेल, 2 असेल किंवा 5 असेल, हे अंक देवनागरी लिपीत लिहिलेले आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेले नाही। मग आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये बघितलं तर मित्रांनो 3, 2, 1, 5 हे सगळे अंक म्हणजे 32,215 ही संख्या इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे, म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 27, 3 फुली 5 फुली 7 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 396 दशक आहे, तर फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? तर मित्रांनो फुलीच्या जागी समान अंक आहेत। आता आपल्याला 3 आहे, त्यानंतर आहे फुली, त्यानंतर आहे 5, पुन्हा आहे फुली आणि त्यानंतर आहे 7। आता फुलीच्या जागी समान अंक आहेत आणि त्यातील फरक आपल्याला 396 दशक दिलाय। 396 दशक म्हणजे 3960 असा फरक आहे, म्हणजे मित्रांनो फुलीच्या जागी 4 हा अंक असायला हवा, म्हणजे ती संख्या होणार 3, 4, 5, 4 आणि 7। म्हणजे मित्रांनो 1000 स्थानच्या 4ची स्थानिक किंमत आहे 4000, त्यानंतर दशक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत आहे 40, म्हणजे दोघांमधला फरक झाला मित्रांनो 3960, म्हणजे 396 दशक हा फरक झाला। दशक म्हणजे 10, 10 वर 1 शून्य असतो, म्हणून 396 वर आपण 1 शून्य दिला। तर मित्रांनो प्रश्न आहे फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार। आता फुलीच्या जागी 4, 4 हे अंक आहेत, मग यांचा गुणाकार 4ची दर्शनी किंमत 4च आहे आणि 1000 स्थानच्या 4ची दर्शनी किंमत आणि दशक स्थानच्या 4ची दर्शनी किंमत, दोघांचीही दर्शनी किंमत 4च आहे, दोघांचा गुणाकार 4 चोक 16। मित्रांनो हे आहे आपलं 27व्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 16। प्रश्न नंबर 28, सन 2025 या वर्षात महाराष्ट्र दिन गुरुवारी आहे, तर त्याच वर्षात 3 जून रोजी कोणता वार असेल? मित्रांनो 2025 हे वर्ष आहे, त्यानंतर महाराष्ट्र दिन म्हटलं की 1 मे। आता मे मित्रांनो मी इंग्रजीमध्ये लिहिले, मराठीत लिहितो, 1 मेला आहे गुरुवार। तर आपल्याला प्रश्न विचारलाय 3 जून रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो दर 7 दिवसानंतर तोच वार येतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, मे महिन्यात किती दिवस असतात? तर मित्रांनो मे महिन्यात असतात 31 दिवस, हे आपल्याला माहिती असायला हवं। मग आता दर 7 दिवसानंतर तोच वार, म्हणजे 1 मध्ये जर आपण 7 मिळवले तर मित्रांनो झाले 8, म्हणजे 8 मेला गुरुवार असेल, त्यानंतर पुन्हा 8 मध्ये 7 मिळवले झाले 15, 15 मेला गुरुवार असेल, त्यानंतर पुढे आणखीन 7 मिळवले म्हणजे 15 आणि 7 झाले 22, 22 तारखेला गुरुवारच असेल, त्यानंतर पुन्हा 7 मिळवले 22 आणि 7 झाले 29, 29 मेला सुद्धा मित्रांनो गुरुवार असेल। मग आता 30 मेला 29 मेला गुरुवार, 30 मेला असेल शुक्रवार, 31 मेला असेल शनिवार, त्यानंतर 1 जूनला असेल रविवार, 2 जूनला असेल सोमवार आणि 3 जूनला असेल मित्रांनो मंगळवार।
म्हणजे दर 7 दिवसानंतर तोच वार येतो. या नियमाने आपण पुढे गेलो. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळवार. प्रश्न 29 व 30 साठी सूचना सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये एका शहरातील ज्यूस सेंटरमध्ये विविध ज्यूस पिणाऱ्या ग्राहकांची संख्या दर्शविली आहे. त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो, ज्यूसचं नाव आहे लिंबू, कैरी, अननस आणि संत्री. आता ज्यूस पिणारे ग्राहक त्या ठिकाणी यांचे चित्र दिलेले आहेत आणि प्रमाण दिले एक चित्र बरोबर 2 ग्राहक. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे प्रश्न नंबर 29. कैरी सरबत पिणारे एकूण ग्राहक किती? कैरी सरबत पिणारे. मित्रांनो, आता कैरी जर म्हटलं तर कैरीचे एकूण चित्र किती आहेत तर 1 2 3 4 5 6 आणि 7. कैरीचे एकूण 7 चित्र आहेत. मग 7 एक चित्र म्हणजे 2 ग्राहक आहे, म्हणजे 7 दुणे मित्रांनो एकूण चित्र आहेत 7 आणि एक चित्र म्हणजे 2 ग्राहक, म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 14. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 14. प्रश्न नंबर 30. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ज्यूस सर्वात कमी ग्राहक पितात? तर मित्रांनो, सर्वात कमी चित्र कोणते आहे? आता सर्वात कमी ज्यूस कोणते, म्हणजे सर्वात कमी ग्राहक पितात कोणतं ज्यूस सर्वात कमी ग्राहक पितात? तर लिंबाचे चित्र मित्रांनो आहेत 1 2 3 4. लिंबाचे चित्र सगळ्यात कमी आहेत. आता संत्रीचे चित्र बघितले तर 5 चित्र आहेत. सगळ्यात कमी चित्र आहेत लिंबाचे, म्हणजे लिंबाचं ज्यूस पिणारे ग्राहक सगळ्यात कमी आहेत. म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिंबू. प्रश्न नंबर 31. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या यस या पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? आता मित्रांनो, लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? यसच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? तर मित्रांनो, या घडणीमध्ये यसच्या समोर जे पृष्ठ असेल ते लगत येणार नाही. मग आता मित्रांनो, यसच्या समोर कोणतं पृष्ठ असेल तर यसच्या समोर क्यू हे पृष्ठ असेल. बघा, यसच्या समोर क्यू असेल. पीच्या समोर मित्रांनो यू हे पृष्ठ असेल. पी आणि यू हे एकमेकांच्या समोर असतील. आर आणि टी एकमेकांच्या समोर असतील. म्हणजे यसच्या समोर क्यू हे पृष्ठ असणार आहे, म्हणजे यसच्या लगत क्यू हे पृष्ठ येणार नाही. क्यू पृष्ठ सोडून सगळे पृष्ठ यसच्या लगत येतील, पण क्यू लगत येणार नाही, कारण की यसच्या समोर क्यू असेल. म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्यू. प्रश्न नंबर 32. शाळेत जाताना शेखर 2.25 किमी अंतर सायकलवर जातो, तर शेखर किती मीटर अंतर सायकलवर जातो? मित्रांनो, 1 किमी 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता शेखर रोज 2.25 किलोमीटर अंतर सायकलवर जातो. आता 2.25 किलोमीटर म्हणजे काय तर 2 किलोमीटरला पावभाग कमी. पावभाग कशाचा? तर 1 किलोमीटरचा पावभाग म्हणजे 250 मीटर, म्हणजे 2.25 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि वर 1.25 किलोमीटर म्हणजे 1750 मीटर. मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1750 मीटर म्हणजे 2.25 किलोमीटर. प्रश्न नंबर 33. एका माळेत सुमित्राने 2/9 फुले ओवली, अमृताने 3/9 फुले ओवली व उरलेली फुले पूर्वाने ओवली, तर पूर्वाने माळेत किती फुले ओवली? मित्रांनो, 2/9 फुले अधिक 3/9 फुले. मित्रांनो, यांची आपण बेरीज करणार. सुमित्राने 2/9 फुले ओवली, त्यानंतर अमृताने ओवली 3/9 फुले. मग आता दोघींनी मिळून किती फुले ओवली? तर 2 अधिक 3/9. कारण की मित्रांनो छेद समान आहे, मग छेद समान असल्यानंतर फक्त अंशाची बेरीज होती. 2 आणि 3 झाले 5, 5/9. म्हणजे मित्रांनो एकूण 9 फुलं आहेत, त्यातली 5 फुलं सुमित्रा आणि अमृताने ओवली. म्हणजे 9 मधून जर 5 आपण वजा केले तर खाली किती राहिले? मित्रांनो खाली राहिले 4. मग 4
एकूण आहेत 9, 9 पैकी 4 फुलं म्हणजे 4/9 फुले पूर्वाने ओवली. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4/9. प्रश्न नंबर 34. 250 रुपयात 20 रुपयांच्या 9 नोटा असून उर्वरित नोटा 5 रुपयांच्या आहेत, तर त्या रकमेत 5 रुपयांच्या एकूण किती नोटा असतील? विद्यार्थी मित्रांनो 250 रुपये. आता 250 रुपये म्हणजे 225. आता 250 रुपयामध्ये 20 रुपयांच्या 9 नोटा म्हणजे 20 गुणिले 9 आणि उर्वरित 5 रुपयांच्या आहेत. आता 20 रुपयाच्या 9 नोटा म्हणजे 9 दुणे 18 म्हणजे 180 रुपये झाले 20 रुपयांच्या नोटाचे. मग आता मित्रांनो आपण 225 रुपयातून 180 रुपये आपण वजा करणार. 5 5 तर या ठिकाणी झाले 12, 12तनं 8 गेले, खाली राहिले 4, एकातून 1 गेला 0. मित्रांनो आता 45 रुपये आहेत आपल्याकडं आणि या 45 रुपयामध्ये बाकीच्या आहेत 5च्या नोटा. म्हणजे 5च्या नोटा किती? 5 भागिले जर आपण 45 केलं तर 5 9 45 म्हणजे मित्रांनो 5 रुपयांच्या किती नोटा आहेत? 45 रुपये म्हणजे 5 रुपयांच्या 9 नोटा. म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 नोटा. प्रश्न नंबर 35. सोबतच्या आकृतीमधील छायांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकात 4/6 मिळवले तर किती उत्तर येईल? मित्रांनो छायांकित भाग आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्याचे एकूण समान 6 भाग आहेत, त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत, 3 भाग छायांकित आहेत आणि 3 भाग छायांकित केलेले नाही. एकूण आहे 6, 6 पैकी 3 म्हणजे छायांकित भाग झाला 3/6. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला मिळवायचे सांगितले 4/6. मग आता छेद समान आहे म्हटल्यावर फक्त अंशाची बेरीज होईल. 3 + 4/6 म्हणजे 4 आणि 3 झाले 7, 7/6. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो असं 7/6 उत्तर दिलेलं नाही आहे. आता आपल्याला हा झाला आहे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश मोठा आहे, याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणजे 7/6. 6 1 6 बाकी उरली 1. मित्रांनो 1 आहे पूर्ण, जी बाकी असते ती आपण अंशस्थानी घेतो, ज्याने भाग दिला ती संख्या आपण छेदस्थानी घेतो म्हणजे 1.1/6. म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1.1/6. प्रश्न नंबर 36. 986 भागिले चौकट बरोबर 34 तर चौकट बरोबर किती? मित्रांनो आपल्याला ज्या संख्येने भाग द्यायचा आहे म्हणजे जो भाजक आहे तो आपल्याला दिलेला नाही आहे, अशा वेळेला आपण काय करणार? 986 भागिले मित्रांनो आपण 34 करणार. मग आता 34 1 34, 34 दुणे 68. या ठिकाणी 8तनं 8 गेले 0, 9तनं 6 गेले, बाकी उरली 3, वरून घेतले 6 झाले 306. आता मित्रांनो 3 1 3, 3 7 28, 3 5 15, 3 6 18, 3 7 20, 3 8 24. मित्रांनो या ठिकाणी 9चा या ठिकाणी भाग जाऊ शकतो म्हणजे 34 गुणिले आपण 9 करणार. 9 चौक 36 बाकी उरली 3, 9 त्रिक 27, 28 29 आणि 30. मित्रांनो बरोबर या ठिकाणी 34 9 306. 306 मधून 306 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो भागाकार आला 29 म्हणजे 986ला जर आपण 29ने भाग दिला तर मित्रांनो बरोबर उत्तर 34 येईल. म्हणजे चौकटीच्या जागी 29 ही संख्या असणार आहे. म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 29. प्रश्न नंबर 37. 25,399 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो 25,399, 25,399 चूक 25,399. मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे 25,399. म्हणून 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 38. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? मित्रांनो 1 ते 100 मध्ये या संख्यांमध्ये 5ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या. आता मित्रांनो 5ने भाग जाईल अशी पहिली संख्या 2 अंकी जर म्हटलं तर आपण ती आहे 10. त्यानंतर 15ने 5ला भाग जातो.
मित्रांनो त्यानंतर आहे 20, त्यानंतर आहे 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, त्यानंतर 65, 70, 75, 80, त्यानंतर 85, 90 आणि 95. मित्रांनो या सगळ्या संख्यांना 5ने निशेष भाग जातो. मग या संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणून 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18. प्रश्न नंबर 39, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? मित्रांनो किती जोड्या बरोबर आहेत? पर्याय क्रमांक अ आहे रेषा. मित्रांनो ही कोणाची आकृती आहे? रेषेची आकृती नाही, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चूक. पर्याय क्रमांक ब आहे बिंदू. मित्रांनो बरोबर आहे. पर्याय क्रमांक क आहे किरण. आता किरण म्हणजे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण. पर्याय क्रमांक क आहे बरोबर. पर्याय क्रमांक ड आहे रेषाखंड. मित्रांनो रेषाखंडाची आकृती सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 3 जोड्या बरोबर आहेत, म्हणून 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3. प्रश्न नंबर 40, खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात? मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात, फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात आणि इतर वर्षांमध्ये 28 दिवस असतात. ऑगस्ट महिन्यामध्ये 31 दिवस असतात. मग 31 दिवस नसतात असा महिना आहे फेब्रुवारी, म्हणून 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फेब्रुवारी. प्रश्न नंबर 41, खालीलपैकी कोणते अक्षर सममित नाही? विद्यार्थी मित्रांनो सममित म्हणजे उभी किंवा आडवी रेषा काढली आणि त्या रेषेवर जर आपण आकृती दुमडली तर ती आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळते, त्याला आपण म्हणतो सममित आकृती. आणि सममित नाही म्हणजे उभी किंवा आडवी रेषा काढा, ती आकृती जर एकमेकांवर तंतोतंत जुळत नसेल तर त्याला आपण सममित नाही अशी आकृती म्हणतो. असं अक्षर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, पी. मित्रांनो या ठिकाणी उभी किंवा आडवी रेषा काढून बघा, ही आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळणार नाही. ए हे अक्षर आहे मित्रांनो, उभी रेषा काढल्यानंतर एकमेकांवर तंतोतंत जुळेल. ई अक्षर आहे, आडवी रेषा काढा, अक्षर एकमेकांवर तंतोतंत जुळेल. वाय हे अक्षर आहे मित्रांनो, उभी रेषा जर आपण बरोबर मधोमध काढली तर वाय हे अक्षर एकमेकांवर तंतोतंत जुळेल. 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पी. प्रश्न नंबर 42, खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षर समूहासारखा तो आकृतिबंध आहे तो पर्याय शोधा. मित्रांनो या ठिकाणी आपण हा आकृतिबंध जर बघितला तर या ठिकाणी स्टार, भरीव गोल, चौकट, चौकट म्हणजे चौकोन चौकोन म्हणूया आपण. स्टार, भरीव गोल, चौकोन चौकोन, स्टार, भरीव गोल, चौकोन चौकोन. मग आता पर्यायांमध्ये जर बघितलं तर ए बी सी डी मित्रांनो प्रत्येक अक्षर वेगळं आहे, हा आकृतिबंध येणार नाही. पर्याय क्रमांक 2 ए बी बी सी मित्रांनो नाही. तिसरं आणि चौथं अक्षर या ठिकाणी समान असायला हवं, कारण की तिसरी आकृती आणि चौथी आकृती या ठिकाणी सारखी आहे. मग पर्याय क्रमांक 3 आपण बघितला ए बी सी सी मित्रांनो हे बरोबर आहे. ए बी म्हणजे 2 वेगवेगळ्या आकृत्या आणि सी सी म्हणजे मित्रांनो चौकोन चौकोनाच्या आकृत्या. ए बी सी सी, ए बी सी सी. म्हणून 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 43, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. घनाकृतीला एकूण टिंबटिंब पृष्ठभाग असतात. मित्रांनो घनाकृतीला म्हणजे घनाच्या आकृतीला एकूण किती पृष्ठभाग असतात? मित्रांनो घन असू द्या किंवा इष्टिका चिती असू द्या, दोघांनाही 6 पृष्ठे असतात, 8 शिरोबिंदू असतात आणि 12 कडा असतात. म्हणजे घनाला एकूण पृष्ठे असतात 6. म्हणून 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6. प्रश्न नंबर 44, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांकाचा उतरता क्रम योग्य आहे? मित्रांनो अपूर्णांकाचा उतरता क्रम, आता उतरता क्रम म्हटलं की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं. आता मोठी संख्या, मग आता पर्याय क्रमांक अ बघितला तर मित्रांनो पर्याय क्रमांक अ मध्ये सगळ्यांचे अंश सारखे आहेत. मग समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा. मग मित्रांनो या ठिकाणी 2/5 हा मोठा आहे, त्यापेक्षा 2/7 हा लहान आहे, त्यापेक्षा लहान 2/10 आहे. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक अ मध्ये अपूर्णांकाचा उतरता क्रम योग्य आहे. आता पर्याय क्रमांक ब बघितला तर
आता या ठिकाणी छेद सारखा आहे, छेद सारखा म्हटल्यानंतर मग सगळ्यात मोठा अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. मग आता या ठिकाणी अंश लहान आहे, त्यानंतर त्यापेक्षा 3 पेक्षा मोठा आहे, 4 त्यापेक्षा मोठा. मित्रांनो हा चढता क्रम झाला म्हणून पर्याय क्रमांक ब आहे चूक. पर्याय क्रमांक क बघितला तर छेद सारखा आहे, छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, मोठा त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. मित्रांनो पर्याय क्रमांक ब क या ठिकाणी बरोबर आहे. 12/7, 8/7 आणि 3/7 हा अपूर्णांकाचा उतरता क्रम बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक जर आपण मित्रांनो या ठिकाणी ड जर बघितला तर समान अंश आहे. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक असतो मित्रांनो, लहान त्यापेक्षा मोठा आणि त्यापेक्षा मोठा, म्हणजे ड हा पर्याय चुकीचा आहे. अ आणि क या 2 पर्यायामध्ये अपूर्णांकाचा उतरता क्रम योग्य लावलेला आहे. म्हणून 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 45, 13,572 अधिक 9,645 बरोबर किती? मित्रांनो फक्त बेरीज करायची आहे. 13,572 अधिक 9,645. आता 5 आणि 2 झाले 7, 7 आणि 4 11, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 3 13, हातचा आला 1, 1 आणि 1 2. उत्तर आलं मित्रांनो 23,217. म्हणजे 45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 23,217. प्रश्न नंबर 46, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो उतरता क्रम म्हटलं की सगळ्यात अगोदर मोठी संख्या आली पाहिजे, नंतर लहान 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 या क्रमानं संख्या आल्या पाहिजे. आता पर्याय क्रमांक 1 बघितला आपण 45,912, त्यानंतर आहे 44,910. 45पेक्षा 44,000 ही संख्या लहान आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे 43,712. 44,910 पेक्षा 43,712 ही संख्या लहान आहे आणि 43,712 पेक्षा 9,975 ही संख्या 9,975 ही संख्या सगळ्यात लहान आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नंबर 46मध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत. म्हणून 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 47, सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता असेल? मित्रांनो या ठिकाणी फुलीच्या जागी समान अंक आहे, आपण पर्याय क्रमांक 1चा वापर करणार आहोत. पर्याय क्रमांक 1 नुसार फुलीच्या जागी आपण 2 घेणार. या ठिकाणी फुलीच्या जागी 2, त्यानंतर 2 7 0 9 8 9, फुलीच्या जागी घेतले 2, त्यानंतर पुन्हा 2 2, फुलीच्या जागी 2 घेतले 3 7 आणि फुलीच्या जागी 2. मित्रांनो या ठिकाणी आता हे 0 आहे, शून्यातून 2 जाणार नाही म्हणून 0 खोडला, वर घेतला 7कडनं हातचा, 7च्या जागी 6, या ठिकाणी झाले 10, 10तनं 2 गेले 8 राहतात. मित्रांनो या ठिकाणी उत्तर खाली 2 येत आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चूक आहे. पर्याय क्रमांक 2 नुसार मित्रांनो आपण फुलीच्या जागी आता 5 घेणार. मग 3 5 2 7 0, त्यानंतर 9 8 9 5, त्यानंतर 2 5 3 7 आणि फुलीच्या जागी पुन्हा 5. तर मित्रांनो 7तनं या ठिकाणी झाले 6, या ठिकाणी 10, 10तनं 5 गेले 5, 6तनं 9 जाऊ शकत नाही, 2कडनं हातचा, 2च्या जागी 1, या ठिकाणी झाले 16, 16तनं मित्रांनो 9 गेले, बरोबर 7 उरले. आता पुन्हा 1तून 8 जाऊ शकत नाही, 5कडनं हातचा, या ठिकाणी झाले 11, 5च्या जागी झाले 4, 11तनं 8 गेले, 9 10 11, बाकी उरले 3, 4तनं 9 जाऊ शकत नाही, 3कडनं हातचा, या ठिकाणी झाले 14, 3च्या जागी झाले 2, 14तनं 9 गेले, खाली उरले 5 आणि 2 अशी 2. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. म्हणजे फुलीच्या जागी जर आपण 5 हा अंक ठेवला तर आपलं उत्तर या ठिकाणी येतं 25,375. म्हणून 47व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 48, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? मित्रांनो आपल्याला 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. पर्याय क्रमांक 1 नुसार मित्रांनो आपण लहानात लहान संख्या तयार करणार. 0 आहे म्हटल्यावर त्यापेक्षा मोठा अंक अगोदर येतो, 0 आपण 2 नंबरला घेतो, 1 0 त्यानंतर 2 5. पर्याय क्रमांक 1 नुसार ही संख्या तयार झाली लहानात लहान. पर्याय क्रमांक 2 नुसार 2 0 4 8. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 नुसार 1 2 3
4 लहान संख्येकडून आपण मोठ्या संख्येकडे लिहित जातो म्हणजे लहान संख्या तयार होते. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 नुसार मित्रांनो 1, 0, 2 आणि 3 सगळ्यात लहान संख्या तयार झाली मित्रांनो 1023 म्हणजे 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो या अंकांपासून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होते. प्रश्न नंबर 49 खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ते 50 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. मित्रांनो हा पर्याय चूक आहे. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक चूक आहे. पर्याय क्रमांक 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या आहेत. मित्रांनो बरोबर 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बरोबर 2 ही एकमेव समसंख्या आहे आणि मूळ पण आहे. सुद्धा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 97 ही 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. मित्रांनो सर्वात मोठी मूळ संख्या 2 अंकी जर म्हटलं तर 97 आहे. हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. क आणि असे 3 पर्याय बरोबर आहेत. म्हणजे एकूण 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. एकूण किती विधाने योग्य आहेत? तर मित्रांनो 3 विधाने योग्य आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 50 17 सहस्त्र अधिक 40 दशक अधिक 17 एकक या विस्तारित मांडणीने खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल? मित्रांनो 17 सहस्त्र, सहस्त्र म्हणजे 1000 म्हणजे झाले 17,000. त्यानंतर 40 दशक, आता या ठिकाणी 40 दशक म्हणजे 400 आणि त्यानंतर 57 एकक. मित्रांनो हे 57 एकक म्हणजे 57 यांची करणार आपण बेरीज. आता या ठिकाणी 7,7, 5,5, 4,4, 7,7 आणि 1,1. मित्रांनो उत्तर आलं 17,457 म्हणजे 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतोय. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की व्हिडिओ मोठा झालेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.